आज आपण बनवतोय कैरीची भाजी किंवा लुंजी पण म्हणू शकता। आम्ही लग्नामध्ये जास्त अशी लुंजी खातो, याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्याल्या फोडी असतात, पण लग्नातली भाजी एकदम अप्रतिम अशी असते, खूप छान आणि टेस्टी लागते। तर इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत 4, तर त्याच्यात 3 चांगल्या होत्या आणि थोडीशी एक पिवळी झाली, पिकलेली होती, तर टेस्ट एकदम छान लागली त्याची पण। तर इथे मी 4 चमचे तेल टाकलेलं आहे आणि इथे मी कलुंजी टाकलेली आहे, जिरे, मेथी आणि बडीशेप पण टाकलेली, थोडीशी बडीशेप एकदम छान लागते ह्या भाजीमध्ये। आणि आपल्याला लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 ते 1.5 चमचा, थोडीशी हळद आणि आपण कैरीच्या फोडी आपण त्याच्यात टाकून दिलेल्या आहेत। तर छान परतून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं, म्हणजे एक चांगली वाफ आली पाहिजे। परत परतून घ्यायचं आपल्याला त्याला आणि थोडंसं नरम होऊ द्यायचं परत। आणि त्याच्यात टाकायचं गुळाचा खडा, म्हणजे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, कारण तुम्ही जेवढं जास्त तिखट टाकलं तेवढं त्याच्यात गोड टाकल्याच्या नंतर त्या दोन्हीचं बॅलन्स एकदम छान लागते। तर तुम्ही काय म्हणता, आंब्याची भाजी म्हणता किंवा कैरीची लुंजी म्हणता, काय म्हणता मला एक कमेंटमध्ये नक्की सांगा। तर खूप छान आपली झालेली आहे कैरीची भाजी बघा। थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे अजून। खूप छान झाली, मस्त वास पण मस्त येतो बघा। आपली कैरीची भाजी एकदम रेडी आहे आणि फोडी पण नरम झाल्यात, मी चेक करत होते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आपली कैरीची भाजी तयार आहे, अगदी लग्नात होती तशीच भाजी झालेली, एकदम टेस्टी, खूप छान लागत आहे बघा। बाय बाय।